सुप्रभात मित्रांनो, नमस्कार. मी मयूर घाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मयूर या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. तर मंडळी, काय माहित आहे, टायटल थंबनेलवरून तुमका समजलं की आजच्या ब्लॉगमध्ये तुमका काय बघू भेटणार असता. तर आज असा माझ्या छकुलीचो वाढदिवस. तर 3 वर्ष कधी पूर्ण झाली ते काय समजलीच नाही. तर 4थ्या वर्षात आता पदार्पण करीत. तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुमका मित्रांनो वाढदिवसाबरोबरच एक छान असं तुमका मी मंदिर दाखवणार आहे. तर आज आपण चाललो आहोत साऊथ इंडियामध्ये. तर साऊथ इंडियातला मित्रांनो मंदिर असणारा. तर खरोखरच आपण साऊथ इंडियात गेल्यासारखं आपल्याला वाटणार आहे तिकडे गेल्यानंतर. तर चला. तर मित्र हो, सर्वप्रथम आपण घरून निघाल्यानंतर गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये गेलाव आणि तिकडे दर्शन घेतलाव. तर सुरुवात तर छान अशा गणपती बाप्पाच्या दर्शनानं झालेली आहे. तर आपण आता ऑटो पकडून जाणार आहोत आपण त्या साऊथ इंडियामध्ये, मुंबईत ना डायरेक्ट साऊथ इंडिया, ते पण ऑटो पकडून. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू मित्रांनो करा. तुमका मी आजच्या ब्लॉगमध्ये छान असा मंदिर दाखवणार आहे एक्सप्लोर करून. तर पूर्णपणे व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला, ऑटो पटापट पकडूया कारण उशीर होत आणि तिकडे पण माका माहीत नाही की मंदिर चालू वगैरे हा काय. तर खरोखर आपलं भाग्य असतात तर तिकडे आपल्याला शूट वगैरे करू भेटात. तर चला. तर इकडे मित्रांनो येईल असणार तर कसा माहित आहे, तर गावचा फील वाटता. तर पूर्णपणे कसं माहित आहे, विरारच्या तुम्ही विरार फाट्यासाठी काही येईल ना तर पूर्णपणे मित्रांनो तुमच्या इकडे गाव लागतले. तर मित्र हो, आता आपण फायनली इकडे पोहोचला आहोत. तर आपण विरार साईडहून तिकडनं येईल आणि या साईड का तुम्ही गेलास ना तर इकडे विरार फाटो वगैरे लागत तुमका. तर चला, आता आपण पोहोचलो आपल्या ह्या डेस्टिनेशन का. तर समोर बघताय छान असा प्रवेशद्वार. मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर आपल्या इकडे छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती दिसता इकडे, या बघताच तुम्ही. तर चला, गणपती बाप्पाच्या पाया पडूया आणि मित्रांनो आपण आतमध्ये प्रवेश करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आपण आता मंदिराच्या परिसरात आता आपण प्रवेश केला. तर बघताच तुम्ही असा छान असा कौलारू टाईपचा मित्रांनो या मंदिर हा. तर चला, प्रवेश आतमध्ये करूया. तर काय माहिती आहे, इकडे मगाशी विचारला मी, तर इकडे ना मित्रांनो शूटिंग चालू होती साऊथ इंडियन मूवीची. तर त्याच्यामुळे कसं माहीत आहे तुमका हे सगळं असा दिसत. नाहीतर वेगळ्या दिवशी येते ना तर खूप छान असा आपल्याक मंदिर हा एक्सप्लोर करू भेटला असता. तर चला, असून दे. तर आता आतमध्ये आपण प्रवेश करूया. तर मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर आपल्याला छान असे ना मित्रांनो काय माहीत आहे, तर इकडे छान असे तुम्ही मूर्त्या बघताय. आणि मका जाम जा काय आवडला ना तर ह्या तर पूर्णपणे ना लाकडाचा, तर जो गेट आपलं तो लाकडाचा पूर्णपणे.
तर चला आतमध्ये आता प्रवेश करूया। तर मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याक ह्यो लाकडाचो दरवाजा म्हणजे गेट आपल्याक ह्यो लागलो आणि त्याच्यानंतर ना आतमध्ये गेल्यानंतर जो काय जुन्या पुराणातलं मित्रांनो लाकडाचा तुमका दरवाजा दिसता म्हणजे पुराणच असणार आहे हो। तर त्याच्यावर जी काय कलाकृती मित्रांनो केलेली आहे तर एक नंबर। तर मंदिरामध्ये मित्रांनो आपण प्रवेश तर केला आणि आतमध्ये गेल्यानंतर ना जो काय वाइब्स आहेत ते अनएक्सेप्टेड आहेत। तर बघतास एकदम शांत सुकून असा वाटता। तर चला दर्शन तर घेऊयाच आणि थोडंसं मंदिर तुमका मी एक्सप्लोर करून दाखवतो आहे। तर खरोखरच ना आपल्याकडे ना साऊथ इंडियामध्ये येल्यासारखा वाटता, कारण साऊथ इंडियामध्ये तुम्ही गेलात ना तिकडे मंदिराची रचना ही काय वेगळीच असता। तर चला, तर प्रत्येक मंदिरामध्ये ना मित्रांनो असे पाटी लावलेली असतात म्हणजे फलक लावलेला असता। तर अंदर आना मना आहे। तर थोडंसं ना आपण पण ना या जागेचं आपण पावित्र्य राखलं पाहिजे। तर त्याच्यामुळे काय माहीत आहे आपण पण आतमध्ये जाणार नाही, पण तुम्हाला मी छान असं ना बाहेरूनच दाखवतो। तर खरोखरच ना एक वेगळं वाटतं की साऊथ इंडियामधली जी मंदिरे असतात ना ती इतकी छान असतात ना। तर त्याचं एक उदाहरण तुमका मी आपल्या ह्या मुंबईमधील विरार भागामध्ये तुमका मित्र हे दाखवतो आहे। तर छान वाटतं असं बघून। आणि तर आपल्या एक छान असा ना मित्रांनो इकडे एक गोष्ट दिसली ती म्हणजे काय माहिती प्रत्येक इकडे दिसतात तुम्ही बत्त्या म्हणजे जास्त पूजेला आपण देवबत्ती करतो ना त्या बत्त्या इकडे दिसतात आणि इकडे आपला हा लामण दिवा। तर खरोखरच छान वाटतं आणि ज्या मंदिराची रचना आहे ना मित्रांनो एक नंबर। तर छान असं ना आपल्यासाठी मित्रांनो इकडे प्रसाद सुद्धा आलेला आहे। हे पल्लू धन्यवाद। तर खरोखरच छान वाटतं मित्रांनो इकडे येऊन। तर श्री मुत्ताय महा तर दर्शन तर मित्रांनो खूप छान झाला आणि आता थोडंसं ना मंदिराचं थोडंसं ना मी आजूबाजूचा भाग तुमका मी दाखवतोय। तर आता आपण मंदिराच्या ना मागच्या साईड का आहो। तर छान वाटतं इकडे या साईडला पण आणि
इकडे बघा, गोमुख. तर त्रिशूळ बघा आमचा तो जो प्रसाद दिला होता ना, तर तो आपल्या डॉगीला देतोय. हां दे. व्हेरी गुड. डॉगी बाबू खाणार नाही तो बघ खाणार. ठीक आहे ठीक आहे, चला. तर मंदिराच्या आतमध्ये पण मित्रांनो इकडे ना बावडी म्हणजे वीर हा तर बघतायस. आणि इकडे पण काय माहीत आहे त्यांनी इकडे पाटी लावलेली हा, तर डोंट टच मी, हात लावू नये. तर खरोखर अशा नियमांचं मित्रांनो तुम्ही ना थोडंसं पालन करा, कारण प्रत्येक मंदिरामध्ये तुम्ही गेलात तर थोडंसं ना त्या जागेचं तुम्ही पावित्र्य राखलं पाहिजे. तर मित्र हो, तुम्ही कुठल्याही मंदिरात गेलात ना तर तुमका नाही दीपमाळा तुमका दिसतले. तर इकडे पण बघतास तर 1 2 3 असे ना मंदिराच्या प्रवेश करताना तुमका आतमध्ये हे तुमका दीपमाळा दिसतले. आणि जे तुमका हे मंदिरामध्ये आतमध्ये स्तंभ दिसतात तर किती मोठे आहेत ते बघा हे, आणि भले भक्कमत. एक नंबर. तर बरेचसे इकडे स्तंभ दिसतात. तर इकडे त्याचबरोबर त्या साईड का तर बरेचसे स्तंभ आहेत. आणि खरोखरच ना साऊथ इंडियामधली जी मंदिरं ही काय वेगळीच असतात, तर त्याच्यामुळे ना भारी वाटतं. तर मंदिराच्या इकडे तुम्ही बघतात हा तर ब्रह्मकलश म्हणून आपल्याक त्यांनी सांगितलं नाही, तर इकडे ब्रह्मकलश आहे. तर या स्तंभावर मित्रांना बऱ्याचशा आपल्या देवदेवतांच्या या मूर्त्या आहेत. तर नावं लिहिलेली आहेत पण पूर्णपणे आपल्याला ती नावानं दिसत नाही आहेत. तर मगाशी आपल्याला काय दिसला नाही, पण स्तंभावर थोडंसं आपण ना लक्ष दिलं ना तर स्तंभावर छान असं ना नक्षीकाम केलेलं आहे. तर तुका दाखवत आहे. तर छान असं नक्षीकाम. तर मंदिराच्या आपण मागच्या साईड कायला तर इकडे पण बघताच तर आपल्याक ना जुन्यातला इकडे लाकडी दरवाजा आपल्याला दिसता. तर असं मित्रांनो जुनी पुराणी गोष्टी आपल्याला बघल्या ना की भारी वाटतं ना. ह्यांका विचारून बघूया इकडे कसा वाटतं आता. तर खरोखरच पल्लून आज साऊथ इंडियन टिपिकल अशी मुलगी वाटता. तर खरोखरच आणि तो ड्रेसिंग सेन्स एक नंबर. त्याच्यानंतर जी काय कपाळावर टिकली लावलेली आहे ना एक नंबर. तर कसा वाटता पल्लू इकडे? एकदम मस्त भारी वाटला. असा वाटतं की साऊथ इंडियामध्ये आपण इलाव ना. तर खरोखर इकडची मंदिरं म्हणजे जी साऊथ इंडियन जी मंदिरं असतात हां, तर खरोखर साऊथ इंडियन जी मंदिरं आहेत ना ती काय वेगळीच असतात. आणि जैविक विचार आहे थोडासा. कसा वाटला तुका रे? मस्त भारी वाटला ना. तर पहिल्यांदाच इकडे येलस ना तू? तर मी पण मित्रांनो पहिल्यांदाच येलं इकडे. पण खरोखरच असं वाटत नाही की आता आपण इला, पण परत एकदा असा परत म्हणजे जास्त वेळा इकडे येण्याचा आपलं मोह आवरणार नाही. तर परत आपण कधीतरी त्यांनी इन्व्हाइट केला नाही मित्रांनो आपल्या का कधी माहीत आहे त्यांचा कार्यक्रम वगैरे असतात ना तर त्यावेळी त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केला नाही.
तर मंदिरात आल्यानंतर इकडे ना बसण्यासाठी पण खूप छान असं त्यांनी ना नियोजन केलेला. तर बऱ्यापैकी पेसा बसोक बघताच तुम्ही. आणि खरोखरच मंदिर पण ना नीटनेटका स्वच्छ ठेवण्यात दिलेला. तर खयच असो ना मित्रांनो कचरो घाण तुमका काही दिसणार नाही. तर ह्या बघून ना एकतर खरोखरच लय भारी वाटता. तर इकडे प्रसादी दिलेली मित्रांनो ही तशी इकडे प्रसादी खाते. तर प्रसादीमध्ये काय काय होता आपल्लू? पोहे होते ना, खोबरा आणि तुळशीचं पान आणि गंध. तर खरोखर त्यांची संस्कृती ना मित्रांनो ही वेगळीच आहे. तर बरा वाटला असा बघून. मी पण फर्स्ट टाइम बघितलं ना. मस्त मस्त छान. तर मंदिराचा बराचसा भाग मित्रांनो आपण ना एक्सप्लोर केला. आणि तुमका मेन जी गोष्ट काय दाखवतोय माहीत आहे, तर मंदिराचा जो छत आहे ना तो पूर्णपणे ना सगळं बघताच तुम्ही तो कौलांचो हा, म्हणजे कौलारू असा. तर चारी बाजूक तुम्ही बघताच नाही छत पूर्णपणे हो कौलांचो दिसता तुमका. हो, आज आपण इलावताव काय माहिती आहे विरारमधील ना आपल्या भातपाड्याच्या इकडे श्री मुत्थप्पन स्वामीच्या मंदिरामध्ये. तर बराचसा आपण एक्सप्लोर केला मंदिरा. तर काय माहीत आहे आता थोडंसं कसं मंदिर बंद करण्याची वेळ झालेली आहे. आणि खरोखरच इकडे गेल्यानंतर ना जे काय वाईब्स आहेत ना ते काय वेगळेच आहेत. कारण खूप शांतता, कोणाचा गोंधळ नाही, आवाज नाही, जास्त करून गाड्यांचा आवाज नाही. तर मंदिर आहे रस्त्याच्या बाजूलाच पण एवढ्या गाड्या नाहीत मित्रांनो. तर खरोखर भारी वाटलं इकडे येऊन. आणि खरोखर तुमका मी काय सांगते माहिती आहे, साऊथ इंडियामध्ये ना जी काय मंदिराची रचना असते ना ती एक नंबर असता. त्याच पद्धतीत मित्रांनो इकडे आलात ना तुम्ही तर इकडे पण छान असं ना आपल्या ह्या मंदिरात आपण आलो ना तर खरोखर आपण इकडे साऊथ इंडियामध्ये इल्यासारखा वाटला आपल्या. तर खरोखरच आपल्याला लय भारी वाटला. आणि बघू गेलं तर थोडीशी आपल्याला माहिती मिळाली आहे तुमका मी सांगितली मगाशी. तर आपल्याकडे इन्व्हिटेशन पण हा जेव्हा यांचा कार्यक्रम वगैरे असतात ना म्हणजे 21-22 का कार्यक्रम हा. तर बघू कारण आपण गावी असणार त्या टायमिंग का. तर बघू चान्स आपल्याला भेटलो तर आपण हे व्हिडिओ शूट करणार आहोत. तर ब्लॉगच्या मार्फत करणार, लाईव्ह वगैरे आपण ठेवणार नाही आहोत. तर बघू आपल्याला भेटलो टाइम इकडे येऊ तर करणार. आणि अदरवाईज मग कसे माझ्या शूटिंग वगैरे मित्रांनो इकडे चालू आहे. तर त्याच्यामुळे कसं माहिती आपल्याला बाहेरचा जो भाग होतो ना तो आपल्याला दाखवू भेटणार नाही. तर बघू नंतर आपण कधीतरी ना पावसाच्या टायमिंग का इकडे इल्यास ना तर खरोखरच भारी वाटत. तर आपण ना पावसाच्या टायमिंग का येण्याचा इकडे प्रयत्न करणार आहोत. तर बघू चला. तर मित्रांनो हे कोणत्या देवतांचं मित्रांनो मंदिर माहीत आहे, तर हे मंदिर आहे श्री मुत्तप्पन आणि श्री तिरुवप्पना. म्हणजेच श्री मुत्तप्पन म्हणजेच भगवान शंकर आणि श्री तिरुवप्पना म्हणजेच भगवान विष्णू यांचं मित्रांनो हे मंदिर आहे. तर मित्रांनो मंदिरात आता आपण बाहेर पडला आणि आता आपण
घरी चाललो परतीचा प्रवास आता आपलो. तर खरोखरच छान वाटला मंदिरामध्ये. मंदिरातला आतमधलं जो काय वाईब्स होतो ना एक नंबर. तर खरोखरच मी ना तुमका आपल्या ब्लॉगमध्ये ना एक म्हणजे कसं माहिती आहे हिडन प्लेसेस तुमका मी दाखवण्याचा ना प्रयत्न करत आहे जे आपल्या मुंबई नजदीकचो. तर तुम्ही मुंबईजवळ वगैरे असाल ना तर तुम्ही इकडे विरार स्टेशन का उतरून तुम्ही ऑटो करून 20 रुपये मित्रांनो शेअरिंग तर ऑटो करून तुम्ही इकडे येऊ शकतास. तर कमीत कमी खर्च करून मित्रांनो तुम्ही इकडे येऊ शकतास. आणि छान वाटला की आपण तिकडे साऊथ इंडियामध्ये गेल्यासारखं आपल्याला वाटला. तर मंदिरा तिकडची छानच असत मी मागाची बऱ्याच वेळा तुमका मी सांगितला. तर चला आणि व्हिडिओ आपण मित्रांनो कंटिन्यू करणार आहोत. तर बड्डे आपल्या छकुलीचो. तर संध्याकाळी ज्या काय सेलिब्रेशन असणार ना जास्त आपण काय सेलिब्रेशन मित्रांनो मोठं करणार नाही. तर थोडक्यात आपण बड्डे साजरा करणार. पण काय माहीत आहे तिला दर्शन करण्यासाठी मित्रांनो आपण इकडे मंदिरात दिला. गणपती बाप्पाचं दर्शन आपण तर आपल्या इकडे घेतलं आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण इकडे येईल. तर चला. तर आपण मंदिरात ना येल्यानंतर आपल्याला थोडंसं उशीरच झालो आणि जेवण वगैरे करून नंतर आम्ही थोडंसं कसं आराम केला. आणि आराम केल्यानंतर मग आता थेट आता येईल मी इकडे किचनमध्ये. तर ह्यांचा आवाज माका येलो. तर इकडे बघताच तुम्ही आज त्रिशाच्या वाढदिवसानिमित्त आपण गोडधोड म्हणून काय करता पल्लू गुलाबजाम. तर इकडे मावशी त्याच्यानंतर इकडे पल्लू आणि तळण्याचं काम जयू करता. तर मित्र आता आपण आलो आहोत इकडे केक शॉपीच्या इकडे. तर आपण दर टायमिंग का ना हेनाच केक घेत आहोत. तर चला आतमध्ये जाऊया. आपलं केक रेडी आहे काय तो बघूया. ते बरोबर नाही. तर केक शॉपीमध्ये मित्रांनो तर आपण प्रवेश केला आणि इकडे बघताच तुम्ही बरेचसे केक ना वेगवेगळ्या प्रकारचे इकडे ठेवलेले तुमका दिसतात. त्याचबरोबर मित्रांनो इकडे पेस्ट्री सुद्धा पण तुमका इकडे समोर दिसत असतील. तर छान वाटतं इकडे पेस्ट्री बघून. तर यम्मी केक शॉपमध्ये मित्रांनो तुमका केक बरोबर ना इकडे नानकेट्स बिस्किट तुमका इकडे भेटतले. आणि आपल्या मित्रांनो शानू भाईजानने ना आपल्या डिस्काउंटमध्ये आपल्या केक दिलेलो असा. तर मित्र हो आपण इकडनं आता केक आपण घेतला आहो. तर इकडे कधी येलास ना तर तुम्ही आवर्जून केक घ्यावा. त्याचबरोबर इकडे नमकीन वगैरे त्याचबरोबर टोस्ट बटर तुमका भेटतील. तर सानूभाई इकडे आहेत. सानूभाई चला. तर चला. तर त्रिशाच्या ह्या वाढदिवसासाठी मित्रांनो साधा सिंपल आपण ह्या डेकोरेशन करत आहोत. तर आणि या साईडला गुरवीन सुद्धा आमची हजर झालेली तर जेवण करू की लगे. तर इकडे जेवणाची सगळी लगबग आणि आपण आता जिलाव केक घेऊन. तर मित्र काय माहित आहे तर आज मार्गशीर्ष महिन्यातलं दुसरं गुरुवार होतो. तर त्याच्यामुळे कसा पल्लूचा आज उपवास असता. तर इकडे निवेद दाखवला ना. तर या साईडला त्रिशाचा आमचा मेकअप चालू बाबू सोनू बाबू इकडे बघ कोण आले कोण आले. अरे टिटू हाता बघ काय तर मित्रांनो त्रिशा कशी लहान त्याच्यामुळे केक माहित आहे आपल्या आवडीचं मित्रांनो आपण घेऊन येला. तर यम्मी शॉप या केक मधून मित्रांनो आपण हे केक घेऊन येला. तर ब्लॅक फॉरेस्ट आपला हा केक असा.
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Trisha. Happy birthday to you. God bless for you. Bless for you. May God bless for you, Trisha. Happy birthday to you. टाळ्या. मी बरोबर तर त्रिशाचे दादा पण इकडे येलेले तुमका दिसतात सगळे आपले. इकडे बघा त्रिशू. देऊन टाक तुला केक देते. तू ते दीदीला देऊन टाक तू केक घे. अरे रडतो कशाला पण बाळा तू. ते आज माणसं जास्त दिसलेत ना. त्रिशाच्या वाढदिवसानिमित्त मित्र हो आपण लहान मुलांना खाऊ का आणला माहित आहे. तर वेफर्स आहेत, केक आहे, समोसा, त्याचबरोबर चॉकलेट तुमका इकडे दिसता. तर छान आहे ना बाळा. अभ्यास करायचा अभ्यास. हा तुला अभ्यासाच्या सगळ्या गोष्टी तुका दिलेल्या आहेत. काय तुका सगळं अभ्यासाच्या गोष्टी दिलेल्या होता. तर इकडे कंपास पेटी वगैरे हा, त्याच्यानंतर मग इकडे ABCD वगैरे. तर मित्र आता आपण फायनली जेवक बसला आणि आज कसा मार्गशीर्ष महिन्यातलो दुसरो गुरुवार हा. तर त्याच्यामुळे कसा पल्लूचा उपवास असता. तर मगाशी तुमका बोललोय. तर काय काय माहिती आजच्या ह्या उपवासानिमित्त. तर इकडे भाकरी बघताय, त्याच्यानंतर स्वीट म्हणून इकडे गुलाबजामुन केले आहेत आणि गोडी डाळ, त्यानंतर इकडे छोलेची भाजी, समोसे, भजी, त्याच्यानंतर सुवर्णांना मित्रांनो म्हणजे त्रिशाच्या मामीने इकडे आपल्या पुरी, त्याच्यानंतर बटाट्याची भाजी आणि इकडे खीर तर त्यांनी आणून दिला ना. तर या साईडला आपली पिठी आणि तिकडे दिसता तुमका लाल लालचा टोमॅटोचा सांबारा. तर चला जेवक आता आपण बसणार आहोत आणि इकडे बघतास. तर चला मित्रांनो आता आम्ही आता जेवक चालू करता. तर कोण कोण माहित आहे इकडे पल्लू, त्याच्यानंतर तिकडे जयू, काका, त्याच्यानंतर इकडे मावशी आणि त्रिशा, प्रारंभी चिंता क्लेश दुःख दरिद्र वगे महादेव एक बार जानकी. तर मित्रांनो आता आपण जेवण वगैरे झाला आणि सगळी जे गिफ्ट होती ना ते आता आपण ओपन केला. तर मगाशी तुमका ही गिफ्ट दाखवली होती जी ओपन दिसतात ती, पण जी पॅकिंग केलेली होती ना गिफ्ट पॅकिंग, तर इकडे एक गिफ्ट होता
त्याच्यानंतर हे इकडे गिफ्ट, तर हे मित्रांना त्रिशाच्या गौरी काकीन दिला. त्याच्यानंतर आमचे बाजूक शेजारी नवीन शेजारी इलेले, तर हे कांबळी फॅमिलीने मित्रांनो आपल्याला हे गिफ्ट दिला ना, तर धन्यवाद त्यांना पण मी म्हणताय. त्याच्यानंतर इकडे आमच्या या त्रिशाच्या मावशी आईन दिलेला, तर छान असा इकडे गिफ्ट बघतास. त्याच्यानंतर हे कुणी दिला नको वाटतं, साईच्या मम्मीने. साईच्या मम्मीने. तर आमच्याकडे ना एक छोटा ना बाळ येतं इकडे, मुलगा, तर नाही मला तर 2 वर्षाचा पोरगा तो हेच त्याची आऊस टाकून जातं आमच्याकडे. तर त्याच्या आऊशीने मित्रांनो म्हणजे साईन हे आपल्या गिफ्ट दिलं ना. आणि त्याच्यानंतर हे कॅक्टस तुम्ही बघतात ना, तर त्रिशाच्या या लाडक्या आमच्या जयू काकांना दिला ना. आणि त्याच्यानंतर इकडे त्रिशाच्या दादाने म्हणजेच यश दादाने देखा हे गिफ्ट दिलेला. आणि ह्या साईड का मनी बँक, तर इकडे आमच्या त्रिशाच्या मामीन दिलेली. तर सगळे असे गिफ्ट आपण ओपन करून तुमका आता हे दाखवले आहेत. आणि त्याच्यात काय माहिती आहे, डेअरी मिल्क मगाशी तुमका मी दाखवले होते ते सुद्धा होते. तर अशी ही गिफ्ट त्रिशाक आमच्या आज वाढदिवसानिमित्त ही भेटलेली आहेत.